हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर आज आहे सोमवार आणि मुलांना सगळ्यांना सुट्टी आहे. आज साहेबांना पण सुट्टी आहे आणि सगळ्यांना ओम नमः शिवाय. आज सोमवार आहे. माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. बाकीचं सारं आवरून झाले. आता मी इथे चहा ठेवते. आज आमच्याकडे सकाळ सकाळी चांगला पाऊस येत होता. बघा सकाळीच पाऊस येत होता चांगला. पाऊस आला की झाडं वगैरे चांगले फुलतात. पण तर चहा पण उकळलेला आहे. आता मी चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. चला तर मग आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. भांडे कपडे वगैरे किचन सगळं पुसून झालेलं आहे. फरशी वगैरे बाकीचं सगळं आवरलेलं आहे. आणि आज मला सोमवारी उपवास आहे, त्यामुळे मी सगळ्यांसाठीच खिचडी बनवते. कारण सगळ्यांनाच आवडती खिचडी. साहेबांना पण आवडते, मुलांना पण आवडते. त्यामुळे मी आज खिचडीच बनवते सगळ्यांना. मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करेन, देवाला निवेद वगैरे दाखन. कारण आज सोमवार आहे त्यामुळे. उपवासाच्या दिवशी दाखवत असते मी देवाला निवेद. एरवी आपण म्हणजे सण वगैरे असलं तेव्हा तर दाखवतोच आणि दररोज असं साखर वगैरे ठेवतो देवाला. पण उपवास असल्यावर मी देवाला निवेद दाखवते. तर काही पापड्या पण होत्या, म्हटलं त्या पापड्या पण तळावात थोड्या. मुलांना आवडतात पापड्या वगैरे. शेजारी इथं काम चालू आहे त्यामुळे आवाज येतोय जरा. ते पापड्या वगैरे तळून झाल्यात. आता त्या खिचडीसाठी मी बटाटा टाकते परतायला. आणि तूप खूप गरम होतं त्यावर म्हटल्यावरती उडन सगळं, म्हणून मी त्यावर वरून झाकण ठेवते. तर चला मग आता मी देवाला दाखवते, खिचडी ठेवते देवापुढे आणि नंतर मग त्याच्यानंतर दुपारी थोडा वेळ आराम केला. भांडे वगैरे धुतले, जेवण केल्याचे ते फराळ केल्याचे. मग नंतर महादेवाच्या मंदिरात गेलो होतो. इथं जवळच महादेवाचं मंदिर आहे, तिथं गेलो होतो महादेवाला. त्याच्यानंतर बाकीचं सगळं आवरलं. मी झाडून वगैरे घेतलं. थोडेफार भांडे होते शिल्लक, ते भांडे घासले. आणि त्यानंतर मग आता इथे स्वयंपाक करणार आहे. पण आधी म्हटलं चहा बनवावा सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी चहा घेतला आम्ही. मुलं नाही पित शक्यतो संध्याकाळची चहा, ते दूध पितात. आणि मी माझ्यासाठी आणि साहेबांसाठी चहा घेतला. तर आम्ही चहा पितो आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत. तर चहा घेऊन झाल्याच्या नंतर संध्याकाळचं दिवाबत्ती करत होते मी इथं.
आणि हा सोमवारचा व्लॉग आहे. परवा मी थोडंसं काम होतं बाहेर, त्यामुळे परवा काय व्हिडिओ टाकला नाही, त्यामुळे मग तो व्हिडिओ तसाच पेंडिंग राहिला होता. म्हणजे मंगळवारी नाही टाकला, मग मंगळवारी साहेबांचा बड्डे होता, मग तो व्हिडिओ मी काल बुधवारी टाकला आणि मग आज गुरुवारी, मग हा सोमवारचा व्हिडिओ आज गुरुवारी टाकते. तर इथे माझी संध्याकाळची देवपूजा चालली होती, म्हणजे देवाला दिवा वगैरे धूप वगैरे लावत होते मी. तुळशीला पण दिवा लावते. आज संध्याकाळी काय पाऊस नाही आहे, त्यामुळे दिवा लावते. नाही तर आता एवढ्यात असं होतं आहे ना पावसाळ्यामुळं की दिवाच राहत नाही बाहेर. तर पाऊस येतो की मग वारं वगैरे असलं ना थोडंफार, तर दिवा राहत नाही बाहेर. आज पाऊस नव्हता, त्यामुळे म्हटलं आज तुळशीला दिवा लावा. आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालली आहे. तर भाजी टाकली मी इथे, त्याच्यानंतर लगेच म्हणजे मसाले भात टाकणार आहे आणि चपात्या वगैरे. भाजी कणिक मळून ठेवली मी, भाजी टाकते एकीकडे, दुसरीकडे मसाले भाताची पण फोडणी देते. म्हटलं भाजी परतूच तवर मग मसाले भात पण होऊन जाईल. भात आणि भाजी झाल्याच्या नंतर मग लगेच मी चपात्या वगैरे बनवून घेते आणि मग नंतर देवाला निवेद वगैरे दाखवून मग आम्ही जेवण करू. तर माझं सगळं आवरून घेते मी आणि नंतर बोलते तुमच्याशी. स्वयंपाक करून घेते मग बोलते तुमच्याशी. भाजी मी इथे छोट्या गॅसवर ठेवते, कारण मोठ्या गॅसवर तेव्हाच भाजी जर लागते खालून. कारण सुकी भाजी करायची म्हटलं की मग आपण पाणी वगैरे टाकत नाही भाजीत. जर पाणी टाकलं तर भाजीला चव येत नाही, त्यामुळे मग सुकी भाजी बारीक गॅसवरच जर ठेवली ना तर मग चांगली शिजते. फुल गॅसवर मग ते खालून लागते, त्यामुळे मी छोट्या गॅसवर ठेवली इथं सुकी भाजी. त्यामुळे आणि मग आता लगेच भात टाकला की चपात्या करून घेते आणि मग नंतर आम्ही जेवतो. तर माझी भाजी आणि ते झालेलं आहे, कुकर पण झालेलं आहे भाताचं. तुम्हाला दाखवते मी उघडून. आता मी इथे देवाला निवेद दाखवायला घेतला होता. देवाला निवेद दाखवला की मग आता आम्ही जेवण करणार आहोत. आता जेवण वगैरे सगळं झालं ना मग बोलते मी तुमच्याशी नंतर.
तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग मी भांडे वगैरे घासले. आतच घासले मी आज बेसिनमध्ये. शक्यतो आतच घासते, कधीतरी बाहेर घासते. आणि किचन वाटा वगैरे सगळं पुसून झालं आहे माझं. मी दररोज संध्याकाळीच किचन वाटा क्लीन करून ठेवते, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मग फ्रेश वाटतं. चला तर मग व्हिडिओ इथेच मी संपवते. उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये.